मला वाटते मला आहे ना सायकल खरंच हवी आहे. म्हणजे चावी वगैरेची काही टेन्शन नाही. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सोमवार, तर जिमला चाललो आहे आम्ही. 4 days to go. नंतर 1 तारखेपासून आम्ही सुट्टीवर आहे 10 दिवस. पुढच्या 8 मग कसं होतं, हे शनिवार रविवार येतो, पुढचा शनिवार रविवार येतो, मग असं पकडून 10 दिवस होतात. एक्सायटेड, खूप एक्सायटेड आहे आम्ही. फक्त जसं एक्सपेक्टेशन आहे तसं सगळं व्हायला पाहिजे. तशी ट्रिप होत नाही, पण त्यातली त्यात बऱ्यापैकी चांगली व्हायला पाहिजे. हे बघा, प्रियांकाने लगेच नवीन पॅन्ट आणली, ते लगेच वापरायला पण काढली आहे. FC रोड, सॉरी कोणती आहे, फॅशन स्ट्रीट कॅम्प. जिमला पॅन्ट नव्हती का तुला? मला पण असं नवीन गोष्टी आणल्या की लगेच वापरायला काढावं वाटतं. भारी यार, फॅशन स्ट्रीटला तुम्ही खरंच जाऊन या. म्हणजे मी त्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं, किती दिवस टिकेल माहीत नाही, पण फॅशन अप टू डेट आहे तिथं. जे चाललं आहे मार्केटमध्ये, बॉलिवूडमध्ये किंवा अजून कुठे. मुंबईचं फॅशन स्ट्रीट आहे ना, तसंच आहे, सेम टू सेम. मुंबईला आहे ना फॅशन स्ट्रीट. मुंबईला होतो मी यार, सगळ्या गोष्टी बघितल्या आम्ही. ते CSTला आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनल, रेल्वे स्टेशन, नाकी एअरपोर्ट. जिमवरून घरी चाललो आहे मित्रांनो. प्रियांका ती दादा पनीर घेते. हे बघा मागचं बॅकग्राऊंड कसं दिसतंय, ब्लर, सिनेमॅटिक इफेक्ट आहे. आता बघा, टच करतो मी आता, तिथं प्रियांका दिसत असेल, मी ब्लर झालं असेल इथं दुकानात. आता मी क्लिअर झालं. आयफोनची हीच खासियत आहे. बघा आता गोव्याला गेल्यावर एक ना एक से बडकर एक सिनेमॅटिक शॉर्ट्स बघायला मिळणार आहेत. मोबाईल एकदम मेमरी क्लिअर करून जाणार आहे मी. आता फक्त तुम्ही ब्लॉग, क्लिप्स, रील्स, शॉर्ट व्हिडिओ बघत राहा. जिमवरून घरी आले, मी सांगत होतो सिनेमॅटिक इफेक्ट कसा असतो आयफोनचा. प्रियांकाने मला मोबाईल एकदम टायमावर दिला आहे. आता गोव्यामध्ये असले भारी भारी सिनेमॅटिक इफेक्ट्स. आता असं वाटतंय ना कधी जाईल गोव्याला. एवढे एक्साइट झालो आम्ही. एक्साइट. तिथे मला फोटोग्राफर बनवून नाही ठेवायचं. बर, मी बनतो फोटोग्राफर. नंगू पंगू बघा झोपेतून उठलाय. ए मम्मा, का ग पप्पी घेते. स्टार्ट. हे बघा मित्रांनो, पनीर आणलं होतं येताना आम्ही. तर प्रियांकाने मस्तपैकी याच्यात पेरी पेरी मसाला, चीज टाकलं, बटर, काहीच नाही, चिल्ली फ्लेक्स वाटते. तर एकदम मस्त. आपण जे चौपाटीवर जातो ना, पनीर काय घेतो, पनीर स्टार्टर घेतो, तर त्याच्यावर फक्त अमूल क्रीम टाकतात ते, आणि हे सगळं असतं. भारी आहे, म्हणजे एकदम टेस्टी. आणि हां, प्रोटीन पण जातो याच्यात. एवढाच ब्रेकफास्ट आहे आमचा 10:15 वाजले. ॲक्च्युली आवडलं आहे मला, भारी लागते. चालले कलाकंद. का बरं? घरी बनवलं होतं मी पनीर. ते पनीर थोडंसं असं हाताने असं हे केलं, काय म्हणतो आपण, हां, आणि स्मूथ केलं त्याचं टेक्स्चर. आणि त्यानंतर दुधात थोडं बॉईल करायला टाकलं आणि थोडं साखर टाकली. बस कलाकंद. त्यात साखर पण टाकली आहे. आणि विवानीचा रडतोय. काय चल चल चल. हे बघा विवान कसं मला चारतोय. व्हेरी गुड. अजून दे ना मला, अजून दे. आता तू खा ना, तू खा. आता फोन आलाय रे, बोल बाबांसोबत बोल. हॅलो म्हण, हॅलो बोल ना तू. हॅलो
बोल. मित्रांनो आता 11:35 झाले, ऑफिसला जाऊयात. कसा आहे माझा आउटफिट ऑफ द डे प्रियंका? OTD एनी कॉमेंट्स? मी कसा प्रोफेशनल असतो ना. तुझं काय चड्डी बनियानवर बसली कामाला तरी चालते. मला कसं तयार होऊन द्यावं लागतं ऑफिसला जरा. पाच वाजलेत गाईज, आले मी घरी आता. चला मित्रांनो, आता आंबे आणलेले ते दाखवू प्रियंकाला. ॲक्च्युली कुठून आणले काय आणले ते मी सांगतो. काम चाललंय. हे काय आले? आंबे लाये मैंने, आंबे. मित्रांनो प्रियांका थोडी बिझी आहे, त्यामुळे मी स्टँडवर लावला आहे मोबाईल. आणि आता हे आंबे ऑफिसमधून आणलेले आहेत, तर ते थोडंसं दाखवतो तुम्हाला. अनबॉक्स करूयात. हे माझ्या ऑफिस कलिगने आणले होते. हे आंबे येतात देवगडवरून. इथं लिहिले आहे देवगड हापूस, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो आहे. कारण आणि हे पॅक होतं, पण ऑफिसवाल्यांना बघायचं होतं साईज वगैरे. वाकड ब्रिजला राहतो, मग वाकड ब्रिजला गाडी येते आणि मग तो घेऊन येतो. मी 1-2 जणांनी मागवले होते, मग मी पण मागवले 1 डझन आंबे. प्राईज मी सांगतो पुढे. हे बघा असे आहेत. आणि इथं तुम्हाला दिसत असेल वजन काटा, आपल्याला वजन पण करायचं आहे. तर एक आंबा किती ग्रॅमचा आहे? साईज मीडियम आहे हे बघा, आणि पिकलेले नाही आहेत, तर 4-5 दिवस लागतील असं वाटते मला. असं आहे विषय. आता आपण 3 आंब्याचं वजन करू आणि ॲव्हरेज काढू. ॲव्हरेज. तर इथं वजन काटा आहे आपला. तर एक मोठा, एक छोटा, एक मीडियम असं ठेवू. तर हा आंबा आहे 234 ग्रॅम. एक छोटा घेऊ. छोटा आंबा आहे 192 ग्रॅम. आणि एक मीडियम साईज 221 ग्रॅम. तर अशा प्रकारे ॲव्हरेज काढा बरं. 234, 192, 221 / 3, 215 ग्रॅम ॲव्हरेज. असा आहे, असा विषय आहे. याला आपण ठेवू आता. 4-5 दिवसानंतर बघू याच्याकडं. विवान झोपलेला नाही, तर त्याने लगेच घेतलं असतं खेळायला. 215 ग्रॅमचा एक आंबा ॲव्हरेज, ऑन एन ॲव्हरेज. आणि याची किंमत आहे 730 रुपये डझन. मार्केटमध्ये हाच आंबा अराऊंड 1200ला विकतात. मग आपण थोडंसं कमी करून 1000पर्यंत येतो. तो मी ओळखीचा होता ऑफिसमधला कलीग, त्यामुळं त्याने जो रेट त्याला मिळाला तोच लावला आहे मला. बघू आता आंबे पिकल्यावर सांगू गोड आहे का आंबट आहे. खातो इथं हरभरा आणि दही, आणि विवान पण इथं दही खातोय. विवानला पण आंबट आवडतंय. दही, लोणचं, लिंबू सगळं खातोय. छान आहे का रे? का चाटून चाटून खातोय. कसं आहे रे दही? हां, बिझी झाला आहे दही खाण्यात. मी खातो आता इथं चणा आणि दही. आता चमच्याने खायला लागलाय. सगळं तोंड भरवलं. वा 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 वा. आणि बघा विवानने एवढा राडा केलाय, चांगलं दही खाल्ले. पायाला पण लावले. प्रियांका इकडे बघायला काय केलं याने. प्रियांका इज सो बिझी. आई आहे ग, खायचं सोडून बघ काय केलं याने. पायाला लावते. गाई जेवण करायचं आहे आता आपल्याला. बघा मस्तपैकी पनीरची भाजी बनवली आहे आणि कांदा इथं. भात आहे आज. तुला लोणचं पाहिजे? हां थांब, प्लेट आणती आई प्लेट आणती. पनीर करी बनवली का? तिखट झाले.
भात आणि पनीरची भाजी. काय म्हणायचं या डिशला प्रियांका? सकाळी कलाकंद बनवला होता प्रियांकाने मला. मस्त झालाय. खाली बस, आपण कलाकंद खाऊ. खाली बस. हे बघ काय खायचं तर कलाकंद. मी पण खातो आहे. थांब, खाऊन झाल्यावर लावायचं झाकण. छान आहे ना? तिकडं सांग. छान 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 झालाय मम्मा. इकडे बघ. थँक्यू म्हण मम्माला. थँक्यू. सफर मी काय सवारी चाहिए. बघू सवारी इकडं. तोंड कर सवारीचं. बाय विवान. विवान बाय. बाय. गुड नाईट. हां, गुड नाईट. गुड नाईट.